ते शिंदे समितीने सांगावं काय करायचं ते. पण उद्धवजी, यामध्ये जरांगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? हा आता बघा, हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे. त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील. पण एकूण काही जरी झालं तरी ज्यांची ते आता कौतुक करत असतायत असं तुम्ही म्हणतायत, त्यांनी सुद्धा त्यांना फसवलंच आहे ना. ते इतके वर्ष म्हणजे 2.5 वर्ष का होईना मुख्यमंत्री होते, आता 1 वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत, का नाही त्यांना न्याय देऊ शकत? त्याच्यामुळे नुसती टोलवाटोली या सरकारकडनं चाललेली आहे. ही टोलवाटोली बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे. ठीक आहे. कोण असू शकतं ह्या आरक्षणाच्या मागणीकडे? एवढा जो मुंबईत आंदोलन उसळलेला आहे, आतापर्यंत जे मोर्चे अन्याय, आतापर्यंत त्यांच्यावर त्या समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना आंदोलनाच्या पाठी. आणखीन कोण असू शकतं? नाही, पण ठीक आहे. गणेशोत्सवात या आंदोलन होतं. बघा, या आंदोलकांना चिघळलं नाही, मला आंदोलक हे काही दहशतवादी नाही आहेत. ही मराठी माणसं आहेत. ते त्यांच्या हक्काने विघ्न हत्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्न हत्या तूच आमच्यावरचं विघ्न दूर कर. थँक्यू. मैं अभी हाँ मोहन भागवत का एक बयान है कि 75 साल में रिटायरमेंट होना नहीं होना इस बारे में मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन 75 साल में रिटायर कोई भी हो सकता है. 75 साल में उन्होंने कहा 2-3 बच्चे होने चाहिए. हाँ, 2-3 बच्चे. नहीं, मतलब उनको जो भाजपा की स्थिति है वो देखी नहीं जा सकती. उन्होंने जो सलाह दिया है कि 2-3 बच्चे होने चाहिए, वो शायद अगर वो सारे लोग मानेंगे तो उनके पार्टी को बाहर से लोग लेने की जरूरत नहीं पड़ेगी, इसलिए उन्होंने दिया होगा. सर, अमित शाह कल मुंबई महाराष्ट्र नहीं, जाओ दे. चला, थँक्यू. मराठीवर हिंदी तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात, मराठा आरक्षणासंदर्भातला तिढा सोडवावा असं